धोत्रे काका. नमस्कार, मी सई केतकर. नमस्कार, मी सई. ऐकलं ना, मला बोलायचंय तुमच्याशी. अहो मी कामात आहे, दिसत नाहीये का तुम्हाला? अहो पण मी सुद्धा कामाचंच बोलायला आली आहे. थोडा वेळ थांबावं लागेल तुम्हाला. अहो पण 1 मिनिट. हे ऑफिस आहे, भाजी मार्केट नाहीये. असं कोणी येऊन कधी आमच्याशी बोलू शकत नाही. या ऑफिसचे सुद्धा काही नियम आणि प्रोटोकॉल्स असतात. नाही, ते मलाही कळतात. दिसत नाहीये तसं तुमच्या वागण्यातून. ओ धोत्रे, जरा समजावा हिला. हो सई, त्यांचं काम झालं का ते तुझ्याशी बोलतील. हां, तोपर्यंत तू तिथे येऊन बस ना. ये. बस. नाही काका, राहू द्या. काका 5 मिनिटं माझ्याशी बोलायला वेळ नाही का यांना? एवढं कसलं काम आहे? अगं त्या जरा कडक शिस्तीची आहे, बोलतील वेळ मला. हां, मी काय म्हणतो, तू एक काम करतेस का? काय? तू नचिकेतच्या केबिनमध्ये जाऊन बसतेस का? त्याच्याशी गप्पा मार ना. नाही नको काका, मी इथेच बसते. बरं, मग तुला काय चहा कॉफी वगैरे देऊ? अहो नाही नाही, काही नको काका, तुम्ही तुमचं काम करा, मी बसते इथे. बरं बरं, ठीक आहे. बस. हॅलो. मिस झंझणे, कुमार फूड्सची फाईल घेऊन केबिनमध्ये येता प्लीज. हो आणते. ठीक आहे. थँक्यू. त्याचं इन्स्पेक्शन सर्टिफिकेट याच्यामध्ये नाही आहे? नाही, त्यात नाहीये. तुला बघायचंय का? हो, मला बघायचं. मी आलेच घेऊन. हे घे. थँक्यू. ग्रेट. वेल, ते श्रीजी फूड्स, त्यांचं तर पॅकेजिंग आणि लेबलिंगचा फॉल्ट झाला होता. तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे का? नाही, अजून नाही. त्यांची फाईल परत आली आहे. मला जरा दाखवतं फाईल? हो, मी घेऊन येते. ठीक आहे. मला यांच्यावर स्ट्रिक्ट ॲक्शन पाहिजे. हो, मी तसा मेल केलाय त्यांना. तुलाही सीसी केलंय. वंडरफुल. एनिवे मिस झंझणे, सॉरी फॉर ट्रबल, बट आपल्या गुजरात गोडाऊनचं नवीन कॉन्ट्रॅक्ट झालं आहे. ते आलं असेल तर मला बघायचं आहे प्लीज. हो, त्यांची सॉफ्ट कॉपी आली आहे. मी तुला मेल करते. ग्रेट. दोन मिनिटं बोलूयात का जरा? मी कामात आहे, दिसत नाहीये का तुम्हाला? बसा थोडा वेळ, बोलवेन मी नंतर. हे सगळं करण्यापेक्षा तू नचिकेतला भेट ना.
अगं झटक्यात होऊन जाईल तुझं काम. नाही नको काका, मी इथेच बसते. बरं मग मी नचिकेतला जाऊन सांगू का तू आली असते? नाही नको नको, त्याला त्याचं काम करू द्या, मी इथेच बसते वाट बघत. बरं ठीक आहे. हॅलो. हां काका सई येणार आहे इकडे. सो वेन शी कम्स प्लीज लेट मी नो. अरे ती कधीच येऊन बसली आहे. व्हॉट? शी इज हिअर ऑलरेडी? अरे तिला साधारण 1-2 तास झाले असेल येऊन. काका मग मला का नाही सांगितलं? अरे तिला मी झणझण्यांना भेटायचं होतं. आणि तू मला सांगायचंस ना की सई आली का मला सांग म्हणून. हां आणि मी तिला विचारलं पण काय की नचिकेतला सांगू का, मग पाहिजे तर तू त्याच्या केबिनमध्ये जाऊन बस, पण नाही म्हणाली. ओके ठीक आहे. हाय, मला आत्ताच कळलं तू मगाशी इथे येऊन बसली ते. हो. अगं हो काय, कम इनसाइड कम. नाही नको, मी इथेच बरी आहे श्रीयुत देशपांडे, तुम्ही माझी काळजी करू नका. श्रीयुत देशपांडे? काय झालं, अशी का वागते तू? आमचं एक काम आहे, त्या कामासाठी मी इथे आली आहे. आय नो तू इथे कामासाठी आली, बट आय एम जस्ट सेइंग की आत बस, दॅट्स इट. मला त्यांच्याशी बोलायचं आहे, त्यामुळे मी त्यांच्या समोरच बसले ना तर त्यांच्या लक्षात राहील की माझं काम आहे त्यांच्याकडे, त्यामुळे मी इथेच बसते. सई प्लीज आत चल. लुक दिस इज माय ऑफिस. आय डोंट वॉन्ट एनी सीन हिअर. तुम्ही तुमचं काम सोडून मला का आत बोलवताय? मी तुम्हाला सांगितलं ना मी इथे झणझणेबाईंशी बोलायला आली आहे म्हणून. झंझणे तुम्ही सईला कधी भेटणार आहे? हो भेटायचंय, पण आज रात्री जे शिपमेंट निघणार आहे ना त्याचे सगळे डिटेल्स काढून अर्जंटली मेल करायला सांगितलेत परदेशी सरांनी. ते माझ्या मेलची वाट पाहतात. मग आता ही सगळी कामं सोडून सईला भेटू का? नो नो प्लीज, तुम्ही आधी ते काम संपवा. थँक्यू. लिसन, त्यांना वेळ लागेल थोडा, सो तू बस ना आतमध्ये. नाही असू दे, लागू दे त्यांना वेळ, मी इथेच बसते. त्यांच्याशी बोलणं झाल्याशिवाय मी जाणार नाही. सई मी जायला सांगत नाहीये तुला, आय एम जस्ट सेइंग की थांब, बट इथे आतमध्ये थांब ना. तुम्ही मला सारखे आत का बोलवताय? मला इथेच बसू द्या. भ्रमणध्वनी सुद्धा लागत नाही या कार्यालयात. काही उपयोग नाहीये या कार्यालयाचा. ओ
सईचा काही भ्रमणध्वनी आला होता का मी वर होतो तेव्हा? नाही. गेल्यापासून काही कळवलेलं नाही तिनं. काय अर्थ काय काढायचा याचा? अहो काही अर्थ काढू नका, बसा बघू आधी जेवायला. हो आहे बघा, ताट वाढते हा तुम्हाला. वेळच्या वेळेला जेवून घ्या, नाही तर पित्त वाढेल आणि मग सगळं घर काय नाही नाही काही नाही. भ्रमणध्वनी जवळ आहे पण उपयोग काय त्याचा? काय चाललंय काही कळायला मार्ग नाही. अहो सई चर्चा करत असेल त्या लोकांची, म्हणजे महत्वाचा विषय आहे, वेळ लागणारच. त्या झणझणे बाईंशी चर्चा करणं तेवढं सोपं नाहीये बरं का. पण अप्पा, आपली सई तर हुशारच आहे, मग तिचं पण ऐकणार नाहीत का त्या? हो, वाद घालण्यात अगदी तुमच्यावर गेली आहे. म्हणजे मी वाद घालतो असं तुम्हाला म्हणायचंय का? हं? अहो वाद घालायला कुणालाही जमत नाही काही. खरंय खरंय. तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे, पण आपली सई सुद्धा तिच्याशी अगदी तर्कसंगत वाद घालेल. हो अगदी नक्की. सुनबाई, चला वाढा ना आता, वाढा. आई हो दे. लंच टाइम झालाय धोत्रे, या डबा खायला. हो हो. तुम्ही करा सुरात, मी आलोच. ये बाळा, चल जेवायला चल. नाही काका, तुम्ही जेवा. अगं संकोच कसला करतेस, ये ना. अहो नाही, खरंच काका, तुम्ही जेवून घ्या. बरं मग मी काय म्हणतो, बाहेर ना एक हॉटेल आहे, जर तुला आमच्यावर जेवायला संकोच वाटत असेल ना तर बाहेर जाऊन काहीतरी खा ना. अहो नाही काका, खरंच तुम्ही जेवून घ्या, मला भूक नाही एवढी. बरं. धोत्रे, अर्ध्या तासात लंच संपवून परत कामाला लागायचं, या पटकन. हो हो, आलो आलो. मी काय म्हणतो, ती सई सकाळपासून आली, लंच टाईम पण आता झालाय, तर जरा तिला भेटून घ्या ना. नाहीतरी काय 5-10 मिनिटाचा प्रश्न आहे ना. तर माझंच काम मला नका शिकू तुम्ही धोत्रे, त्यापेक्षा ना डबा संपवा लवकर. रागामध्ये आमच्या सई मॅडमला भूक तर काही लागणार नाही, पण काळजी आम्हाला. सईला उपाशी ठेवून मी नाही जेवू शकत. सई कम लंच करू आपण. नको. सई आत चल, अदरवाईज हात पकडून आत घेऊन जाईन तुला. मला नाही बोलायचं. कोण काय बोलेल, कोणाला काय वाटेल याचा विचार तू कर. आय डोंट केअर. Come, we'll have lunch. मला नाही जेवायचं नचके. Say, what's wrong with you? अशी का विचित्र वागते तू? वा, हे चांगलं आहे. त्या झणझणेबाईंनी दिवसभर मला इथे बसवून ठेवले आणि तू म्हणतोस की मी विचित्र वागतेय. त्या बाईचा राग माझ्यावर का काढते तू? काय झालं काय तुला? तुला चांगलं कळतंय नचिकेत मला काय झालंय ते. 5 मिनिटं माझ्याशी बोलायला वेळ नाहीये त्यांच्याकडे. माझ्याकडे दुर्लक्ष करतात आणि मी काही बोलायचं नाही, शांत राहायचं. ती बाई तुझ्याशी बोलत नाही याच्यामध्ये माझा काय फॉल्ट आहे साई? छे छे, तुझी काहीही चूक नाहीये. तू तुझ्या वातानुकूलित कक्षात बस आणि आरामशीर डबा खा. हा बघ साई, तू खूप खूप वेगळी बिहेव करतेस माझ्याशी. नॉर्मल का नाही आहेस तू?
वेळ लागलाय ना मला, म्हणून अशी वागते. हे मी काही बोललो तरी तू अशीच बोलते यार. कारण तुला फक्त माझं वागणं दिसतं नचिकेत. बाकी दुसरीकडे काय वागतायत ना काही दिसत नाही तुला. सई, मला काळजी म्हणून बोलतोय मी. हो, माझी काळजी वाटते तुला? मग जाऊन त्या झणझणेबाईंना विचार ना की सईला इतक्या वेळ का बसून ठेवलंय. गेलो होतो ना मी, विचारलं नाही? यू वर देअर, यू सॉ मी आस्किंग दिस. जाऊ दे रे, कळलंय काय ते. तुझी हिंमतच नाहीये त्यांना जाऊन जाब विचारायची. यस सर, ती ऑर्डर मागच्या आठवड्यातच गेली इथून. मिस झणझणे, सर एक मिनिट सर. काय झालंय नचिकेत? सईला भेटणार आहे तुम्ही का नाही? हो, मी तेच तर सांगत होते आता परदेशी सरांना की त्यांच्या कामामुळे नचिकेतच्या मैत्रिणीला खूप वेळ बसावा लागला आज इथे. तू बोलतोस का त्यांच्याशी? एक मिनिट हा. सर, नचिकेत बोले. हां या, घे ना. अरे घे, सांगते ना. घे, एक मिनिट हा. येस मिस्टर परदेशी. या हो, ती आली. नो इट्स नॉट लाईक दॅट. या मी लंच ऑफर करतो. यस सर. सर मी तुम्हाला मेल केलाय, तुम्ही पाहिला का? ओके सर. जेवण करणार माझ्यासोबत? नको, पोट भरलं माझं. शेवटी परदेशी ते परदेशीच, त्यांच्या रक्तातच गद्दारी असते. अहो जाऊ द्या हो. असं कसं जाऊ द्या? अहो त्या कांगारूमुळे माझं लाखो रुपयाचं नुकसान झालंय आणि तुम्ही सरळ म्हणताय जाऊ द्या. अहो जाऊ द्या म्हणजे तुम्ही शांत व्हा असं म्हणत होते मी. एवढं मोठं माझं नुकसान होत आहे, मग शांत कसा राहू? त्या कांगारूमुळे मला मनस्ताप झालाय. अहो पण या सगळ्याच्या मागे तोच आहे हे अजून सिद्ध कुठे झालंय? कदाचित त्याचा ह्याच्यात काही संबंध नसेलही. तो परदेशी आहे यातच सगळं आलं. अहो आपल्याला त्रास देणाऱ्या एका कार्यालयात तो मोठ्या पदावर आहे हे मान्य आहे मला, पण म्हणून बाकी सगळ्या गोष्टी अशा गृहीत धरता येत नाहीत ना. हो का? हं. वा. तुम्ही एक काम करा, काय? येत्या निवडणुकीला तुम्ही उभ्या राहा. हा. एखाद्या राजकारण्यासारखं तुम्ही बोलताय. माझं जाऊ द्या हो, आपली सई गेली आहे ना, ती बघा काहीतरी मार्ग काढेल यातून. तिचा तरी अजून पत्ता कुठं आहे? अहो येईल ती, जरा धीर धरा ना. ज्याचे एवढे लाखो रुपये पाण्यात जाणार असतात ना, तो असा धीर धरू शकत नाही. नमस्कार, आप्पा केतकर बोलतोय. आप्पा मी सई बोलते. सई, सई काय झालं? भेटली का नाही ती उर्मट बाई तुला? एवढा वेळ लागतोय तुला तिथे? नाही आप्पा, मी तेच सांगायला दूरध्वनी केलाय तुम्हाला की मला घरी यायला जरा उशीर होईल. छान. म्हणजे ती नतद्रष्ट बाई तुला अजून भेटलेली नाहीच आहे का? नाही, कामात आहेत त्या. हो माहितीये मला काय काम करते ती. अगं सकाळपासून तू तिथे गेलीस आणि त्या बाईला अजून तुझ्याशी बोलायला वेळ मिळाला नाही? नाही मिळाला. जाऊ द्या आप्पा, संकट आपलंय. काही झालं तरी आपल्यालाच लढावं लागणार. कुणी मदत नाही करणार आहे आपल्याला इथे. नाही, नकोच आहे, नकोच आहे आपल्याला कुणाचीही मदत.
अगं तू या सगळ्या गोष्टीत समर्थ आहेस म्हणून तर तुला तिकडे पाठवलंय ना. हे बघ, तू काहीही झालं तरी आज तिला भेटून आणि आपला मुद्दा तिच्या गळी उतरवून ये, कळलं? हो अप्पा, तुम्ही नका काळजी करू. आज त्यांना भेटल्याशिवाय इथून हलणारच नाहीये मी. हा